अनैतिक संबंध, संशय बॉयफ्रेंड आणि बर्थडे गिफ्टचा बहाणा. रील स्टार सोनाली जाधवचा निर्गुण खून. दिसायला आकर्षक असलेली ती विवाहिता बंधनमुक्त होते. सध्याच्या तरुणाईप्रमाणे तिलाही रील्स करण्याचे वेड लागले होते. या रील्समुळे ती अनेकांना आकर्षित करत होते. तुकाराम गावंढरे हा त्यापैकीच. तिच्या प्रेमापायी त्याने आपला संसार गमावला. तिच्यावर तो पैसे खर्च करू लागला. ती आपल्याशी एकनिष्ठ राहील असे त्याला वाटत होते, पण ती फक्त आपली नाही, तिच्या आणखी कुणावर तरी प्रेम आहे हे त्याच्या लक्षात आले. जिच्यासाठी संसार मोडला आणि पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण ती आपल्याशी एकनिष्ठ राहू शकत नाही हे लक्षात आल्यावर मात्र त्याने तिचा गळा घोटला. या पंढरपूर तालुक्यात घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील रहिवासी सोनाली नेताजी जाधव वय वर्ष 30 ही विवाहित तरुणी आपल्या आई वडिलांच्या घरी राहते. तिला 2 मुलेही आहेत. सुमारे 15 वर्षांपूर्वी तिचे लग्न पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावामध्ये राहणाऱ्या नेताजी जाधव या तरुणाबरोबर झालेले होते. सुरुवातीला त्या दोघांचा संसार सुरळीतपणे सुरू होता. त्यांना 2 मुले झाली. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून पती पत्नीमध्ये भांडणे होऊ लागले आणि सोनालीने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन माहेर गाठले. सोनाली ही दिसायला खूपच सुंदर होती. साहजिकच तिच्याही मनामध्ये आताच्या तरुणाईप्रमाणे रील स्टार होण्याचे खूळ होते. त्याप्रमाणे ती सोशल मीडियावर रील्स व्हायरल करत होते. तिचे ते देखणे रूप पाहून गावातीलच तुकाराम वामन गावंढरे हा विवाहित तरुण तिच्या प्रेमामध्ये पडला. सुरुवातीला ते दोघे लपून छपून भेटत होते. तुकाराम गावंढरे हा सोनालीला खर्चासाठी पैसे देत होता. तो सोनालीच्या प्रेमामध्ये इतका वाहवत गेला होता की तो आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू लागला. या कारणामुळे त्याची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली. सोनालीला 2 मुले होते. प्रणयसुख घेताना त्या दोघांची अडचण होऊ लागली. यावर उपाय म्हणून सोनालीने दोन्ही मुलांना एका वसतिगृहामध्ये ठेवले होते. पतीपासून विभक्त तर मुले वसतिगृहात, त्यामुळे सोनालीला कोणते बंधन राहिलेले नव्हते. ती मनामध्ये येईल तसे वागू लागली होती. ती रील स्टार असल्याने आणि त्यात सुंदर असल्याने अनेक तरुण तिच्याकडे आकर्षित होत होते. सोनाली आता बेताल झालेली होते. तुकाराम गावंढरे याच्याशी तिचे प्रेम प्रकरण सुरू होते. त्यापायी त्याने आपली बायको गमावली होती. सोनालीच्या सौंदर्यावर फिदा होऊन तो तिच्यावर खर्च करू लागलेला होता. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी सोनालीचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तुकारामकडे तिने सोन्याचा नेकलेस मागितला. तुकारामने सुद्धा तो देण्याचे मान्य केले. तुकाराम हा तिच्यासाठी वाटेल तसा पैसा खर्च करायला तयार होता, पण गेल्या काही दिवसांपासून तिचे वागणे बदलल्याचे त्याच्या लक्षात आलेले होते. ती आपल्याकडे दुर्लक्ष करते, तसेच कोणा एका तरुणाबरोबर ती फिरत असते हे त्याने पाहिलेले होते. त्याला तिचे हे सत्य तिच्या तोंडून ऐकायचे होते. म्हणून त्याने दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी आपल्या दुचाकीवर तिला बसवले आणि तिला घेऊन तो पंढरपूर येथे गेला. तिथे गेल्यावर त्याने तिला म्हटले, तुला मी नेकलेस देतो, पण तुझे त्या तरुणाबरोबर प्रेम प्रकरण आहे की नाही ते मला खरे खरे सांग. तुकाराम गावंढरे असे म्हणताच सोनालीला राग आला आणि ती म्हणाली, तू मला नेकलेस दे, नाहीतर मी तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन तमाशा करेन. तिचे हे बोलणे ऐकून तुकाराम गावंढरे याला राग आला. सोनाली पाय त्याने आपला संसार मोडलेला होता. तिच्यावर तो पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. तिला जे हवे ते आणून देत होता. तिला घरही बांधून दिलेले होते. एवढे करूनही ती आपला विश्वासघात करते हे पाहून तुकारामला राग आला, पण तो त्या ठिकाणी काही बोलला नाही. तिच्याशी गोड बोलत पुन्हा तिला आपल्या गाडीवर बसवले आणि पुन्हा आपल्या गावी म्हणजे सुगाव भोसे या गावाकडे येऊ लागला. यावेळी त्याच्या डोक्यामध्ये मात्र सोनालीने आपल्याला फसवले याचा विचार सुरू होता. वाटेतच रोपळे हे गाव आले. तिथे गाडी थांबवून तुकारामने सोनालीला पुन्हा प्रश्न केला, तुझ्या प्रेमात आणखी कोणी आहे का याचे उत्तर देण्याचे तिने टाळले. तुकाराम आता मात्र भयंकर चिडलेला होता. त्याने तिचा गळा पकडून
तो जोराने दाबला. ती निश्चित पडल्यावर त्याने हाताची पकड सैल केली. तिचा जीव गेला होता. तिला तसेच रस्त्यावर टाकले होते तर सगळ्यांना समजून येणार म्हणून त्याने तिचा मृतदेह उचलून कॅनलमध्ये टाकला. त्या अगोदर तिचा मोबाईल आणि अंगावरचे दागिने त्याने काढून घेतले होते. मोबाईल मधील सिम कार्ड काढून ते विहिरीमध्ये टाकून दिले. गेले 2-3 दिवस सोनाली घरी आली नव्हती. रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी ती आपली मुले माहेरी ठेवून गेलेली होती. तिला फोन केला असता ती तुकाराम गावंधरे याच्या बरोबर पंढरपूरला गेल्याचे समजले होते. त्यानंतर ती परत आली नव्हती. तिचा मोबाईलही लागत नव्हता. तिचा कोणताच स्थान पत्ता लागत नसल्याने बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजीच्या सकाळी 10 वाजता सोनालीचे वडील करकंब पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांनी ठाणे अंमलदारांची भेट घेतली आणि सांगितले की माझी विवाहित मुलगी सोनाली नेताजी जाधव वय वर्ष 30 ही रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता 2 मुलांना माझ्या घरी सोडून मी पंढरपूरला जाऊन येते असे सांगून गेली. गेले 3 दिवस ती घरी आलेली नाही. तिचा मोबाईलही लागत नाही. यावरून ठाणे अंमलदारांनी मिसिंग दाखल करून घेतली आणि या घटनेची माहिती सर्व पोलीस ठाण्याला कळवण्यात आली. करकंब पोलीस सोनालीचा शोध घेऊ लागले. गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारचे 12 वाजलेले होते. पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये रोपळे गावच्या ग्रामस्थाचा एक फोन आला. त्याने सांगितले की पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावाजवळ असलेल्या उजनी कॅनलमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली असता तो ओळखू येत नव्हता. अंगावरील कपड्यावरून तो एका स्त्रीचा मृतदेह होता हे लक्षात आले होते. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. म्हणून त्यांनी या मृतदेहाचे फोटो आणि वर्णन सर्व पोलीस ठाण्यामध्ये पाठवले. वृत्तपत्रामध्ये बातमी दिली. हे वर्णन आणि फोटो मिसिंग दाखल झालेल्या सोनाली जाधव या तरुणीशी मिळते जुळते असल्याने करकंब पोलिसांनी पंढरपूर तालुका पोलिसांशी संपर्क साधला. सोनालीचे वडील आणि इतर नातेवाईकांना बोलावण्यात आले. त्यांना मृतदेह दाखवला असता अंगावरील कपडे आणि पायातील पैंजण यावरून नातेवाईकांनी हा मृतदेह सोनालीचा असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांना विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये गळा दाबल्याने मृत असा अभिप्राय होता. सोनालीचा खून कोणी आणि कोणत्या कारणावरून केला याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर होते. करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी हा तपास हाती घेतला. सर्वप्रथम सोनाली नेताजी जाधव वय वर्ष 30 हिच्या खून प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 107/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोनाली संदर्भात तिच्या वडिलांच्याकडून माहिती घेतली असता सोनाली एक रील स्टार होते. 15 वर्षांपूर्वी लग्न झालेली सोनाली नवऱ्याशी पटत नसल्याने आपल्या 2 मुलांच्या समवेत माहेरी आलेली होती. सुरुवातीला ती आई वडिलांच्या समवेत राहत होती. सोशल मीडियावर तिचे रील्स पाहून गावातीलच तुकाराम गावंधरे हा तरुण तिच्या प्रेमामध्ये पडला होता. तो तिला खर्चासाठी पैसे देत होता. एवढी माहिती सोनालीच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर ते म्हणाले दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता सोनालीला फोन लावला असता तिने सांगितले की मी तुकाराम बरोबर पंढरपूर येथे आहे. माझ्या वाढदिवसासाठी तो सोन्याचे नेकलेस घेऊन देणार आहे. यानंतर मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एवढ्या माहितीवरून पोलिसांनी तुकाराम गावंधरे याला ताब्यात घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तुकाराम याला करकंब पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. त्याच्याकडे चौकशी सुरू केली पण सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. तुझे आणि सोनालीचे प्रेम प्रकरण होते. तुम्ही दोघे दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी पंढरपूरमध्ये होता. याबाबत पोलीस बोलताच तुकाराम काय समजायचे ते समजून गेला. आता आपण खोटे बोलू शकत नाही असे म्हणत तुकारामने डोळ्यामध्ये पाणी आणून सोनालीचा खून आपणच केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी
तुकाराम वामन गावंधरे वय वर्ष 35 याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयामध्ये उभे केले। 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली। तुकाराम वामन गावंधरे हा पाणी ओढणाऱ्या मोटार रिवायडिंग करण्याचा व्यवसाय करतो। तो विवाहित आहे। सोनाली ही नवऱ्याला सोडून सोगा भोसे गावामध्ये राहायला आली। ती दिसायला सुंदर होते। आपले रील्स ती सोशल मीडियावर व्हायरल करू लागले। ते पाहून तुकाराम हा तिच्या प्रेमामध्ये पडला। एके दिवशी तिचा मोबाईल नंबर मिळवून तिला कॉल केला आणि तिला भेटायला बोलावले। ती आले तेव्हा तुकारामने आपले प्रेम व्यक्त केले। तिने लगेच उत्तर न देता मोबाईलवर मेसेज पाठवून होकार दिला। त्यानंतर दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले। तुकारामचे तिच्यावर प्रेम असले तरी त्याने तिच्यावर कोणतेही बंधन घातले नसल्यामुळे ती आकर्षक कपडे घालून आणि मेकअप करून रील्स करत होते। सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह होते। तिचे लाखोंच्या वर फॉलोअर्स होते। तुकाराम हा सोनालीमध्ये गुंतत चाललेला होता। कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेल्यामुळे तो आता रात्रीच्या वेळी सोनालीच्या घरीच मुक्काम करू लागला। तुकाराम हा सोनालीवर सारा काही पैसा खर्च करत असे, पण ती आपल्याशी एकनिष्ठ नाही हे त्याच्या लक्षात येऊ लागले। काही दिवसांपासून तिचे तुकारामकडे दुर्लक्ष होत आहे ही बाब त्याच्या लक्षात येऊ लागली। याबाबत तिला विचारले असता ती उत्तरे देणे टाळत असे। गेल्या काही दिवसांपासून ती एका तरुणासोबत फिरत असल्याचे त्याने पाहिले होते, पण तिला काही त्याच्याबद्दल विचारले असता ती नकार देत असे। इतकेच नव्हे तर त्या तरुणाबरोबर ती बाहेर गावी गेल्याचेही त्याला समजले होते। या कारणाने तिला पुन्हा एकदा स्पष्ट विचारायचे म्हणून तुकाराम तिला घेऊन पंढरपूरला गेला। दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी तिचा वाढदिवस असल्याने तिने त्याच्याकडे सोन्याचा नेकलेस मागितला होता। तो देण्याच्या बहाण्याने दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी पंढरपूरला गेला। तिथे त्याने तिला तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल विचारले असता तिने उत्तर देणे टाळले। ती उत्तर देण्याचे टाळत असल्याने राग येऊन त्याने रोपळे गावाजवळ तिचा गळा दाबून खून केला। तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले, मोबाईल काढून घेतला आणि त्यातील सिम काढून ते विहिरीमध्ये फेकले। तिचा मृतदेह तिने कॅनलमध्ये टाकून दिला अशी स्पष्ट कबुली तुकाराम गावंधरे याने पोलीस चौकशीमध्ये दिली। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, उपनिरीक्षक निलेश गायकवाड, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब मोरे, आदिल आत्तार, संदेश शिकतोडे, बालाजी घोळवे, सागर भोसले, सायबरचे रतन जाधव यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।